कायचं काय हो मामा, फेल आहे म्हटलं, फेल आहे म्हटलं, 100% फेल आहे, फेल. अबे फेल वाल्या, तू आहे म्हटलं दहावीत नाही फेल. हे बिझनेस फेल नाही बाबा. पाय ना तू आता 5-10 मिनिटं थांब जरा सांग. पाय ना तू कसं काय होते आपली कमाई म्हटलं. पटकन सटकाचं म्हटलं आपल्याला. जास्त थांबायचं नाही तर धांबल धुंबल करायचं नाही. पटकन सटकाचं. अरे मग काय तू बाबा कोण झोपले रे बा? हा लगा 11 वाजले, लगा 11. हा तू बाबा झोपले कोण? काय सांगू रे बा तुले, ते क्वार्टर 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 आणि दारू पेत राहते मा बाबा. कसं करतो म्हणजे तू बाबा दारू पेटा करे? मा बाबा पेट नाही बा. मा बाबा मी खरं सांगितलं, तुम्ही दारू पिऊन घरात नाही आले. म्हणजे असं नाही म्हटलं मी, पण बाबू मा बाबा दारू नसते पेट. किती खोटा तू लगा, खोट्या लागा. मला माहिती आहे रे बा, ते बाबा पण दारू पेता लागा. मग काय तर मी पाहिलं ना स्वतः डोळ्यानं, ते बाबा पण पेता म्हटलं. शेपट बा, मा बाबा दारू नसते पेट. नाही रे हटलं का मा बाबाला, हात नाही वाटलं का बाबा दारू रे? उठा ना, 11 वाजले ना, 11 उठा ना. काय लावला होता सकाळी सकाळी? काय 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 झालं? उतरली नाही का दारू तुमची? हा उतरली नाही का मग रातची रातची दारू उतरली नाही का? हा उतरले. आज चहा कर लवकर. पटकन कर, आपल्याला टाइम नाही आपला जवळ. बापा कुठं का किल्ला तिथं चाललं काय म्हटलं? अरे साहेबाच्याला म्हटलं जेव्हा पहिले. कोणतं जेवण? काय भाजी? काय काची भाजी आहे म्हटलं? पासून बाई काय झालं पप्पा? उठलं का नाही माय पोरग? अरे उठलं रे उठलं. आत्ताच उठले सासूबाई, आत्ताच उठले म्हटलं ते. मी म्हटलं जेवण करा म्हटलं. हेमा मालिनी, इकडे पाय ना, इकडे तोंड कर ना तू. हा काय म्हटलं तुला मी? भाजी काय आहे म्हटलं? भाजी भाजीला काय म्हटलं? बेसन आहे म्हटलं, भाकर आहे. आपण ना खात ते बेसन गिसन खात नाही म्हटलं आपण ते. मटन गिटन आहे का? मटन गिटन आहे तर सांग मला. मटण गिटन नाही म्हटलं, मटण गिटन नाही आणलं. बर मटन नाही आणलं का? बर मी आणतो. हाय तर माझं पैसे का मला? का तुम्ही मला का असे समजून राहिला काय? कोणी देते मला पैसे? मी आणतो मटन. बा म्हटलं मसाला गिसाला कर म्हटलं. आत्ताच आलो ना, आत्ताच गेलो. आणा बाबा, आणा मटण आणा का काही आणा म्हटलं, पण लवकर या, दारू कमी प्या. दारूचा विषय नाही काढायचा म्हटलं. तुला काय सांगितलं? या घरात दारूचा विषय काढायचा नाही. सांगू राहिलो. अजिबात नाही खायचं म्हटलं ते मटण. मी तुम्हाला सांगू राहिली. माझी गोष्ट आहे का तुम्ही? अरे कसं काय? काय दादागिरी आहे का? दादागिरी आहे का म्हटलं? अजिबात नाही खायचं ना, अजिबात नाही खायचं. अरे एक महिना झाला ना म्हटलं. श्रावण धरलं, त्यानंतर 10 दिवस गणपतीचे. एवढ्या दिवस असते कुठं? मग काय तर मला सांगू नको दे. मी म्हटलं आज मटण आणतो आणि तू भाजी करून दे. काय माणूस आहे बाबा? अरे बाबा गोष्ट आहे का ना म्हटलं. खाऊ नका ना आज. अरे काऊन नाही खाऊ? जमते ना आता, गणपती उठले ना. काऊन नाही खाऊ म्हटलं मटण? अरे बापा म्हटलं, माझ्या आईचा फोन आलता ना. माझी आई म्हणे तुझ्या नवऱ्याला म्हणे आज मटण नको खाऊ देऊ म्हणे, शनी बसते म्हणे डोक्यावर. अरे बा काय आता शेणी कायचं काय म्हटलं? काही नसते तसं ते. बाबा म्हटलं मी मटण आणतो, तू म्हटलं झणझणीत भाजी करतो बाबा. बाबा लय दिवस झाले ना, एवढ्या दिवस असते कुठं? मी आणतो म्हटलं मटण, तू मला करून देजो. आणा बापा आणा, काय करायचं ते करा म्हटलं. आणा मटण आणा, काय आणता ते. हो ना, दिमाग खाऊ आलेलं काय? शनी बसेलाय. आणतो म्हटलं मी मटण. ओ मामा तुम्ही काय म्हणत जा? अशी गर्दी होते आणि तशी गर्दी होते, जागा राहत नाही, गिगा राहत नाही. इथं म्हटलं कुत्र नाही ना, कुत्र पण नाही ना कुत्र. अब थांब ना जरासा बावा. अब वास नाही गेला ना म्हटलं गावातनी बरोबर. सांगू राहिला का? थांब जरासा. प्रत्येकाला टाइम लागत असते, एकाकडे असते का कुठं? थांब ना जरासा. कायचं काय हो मामा? फेल आहे म्हटलं, फेल आहे म्हटलं, 100% फेल आहे, फेल. अबे फेल वाल्या, तू आहे म्हटलं दहावीत नाही फेल. हे बिझनेस फेल नाही बाबा. पाय ना तू आता 5-10 मिनिटं थांब जरा सांग. पाय ना तू कसं काय होते आपली कमाई म्हटलं. पटकन सटकाचं म्हटलं आपल्याला. जास्त थांबायचं नाही तर धांबल धुंबल करायचं नाही. पटकन सटकाचं. बाबा काय रे बाबा हे? अरे बकरी आहे, बकरीची पिल्ले आहेत. बोकड्या कुठे गेला? अरे बोकड्या कुठे गेला बाबा? कैलास बाबा ये रे बाहेर. काय झालं? काय कल्ला काल करू राहिले? काय झालं? अरे बाबा ते म्हटलं बकरी आहे, बकरीची पिल्ले आहेत म्हटलं, पण बोकड्या नाही ना. बोकड्या कुठे गेला? बोकड्या अरे अशील ना कुठं का कुठं गेला ते? अशील ना कुठं जवळपास म्हटलं. पाहणं ती बरोबर.
नाही ना रे बाबा, कुठं कायचं काय रे बाबा, आता पाहिलं मी बकरीची पिल्ले आहेत ना, पण बोकड्या कुठे गेला, बोकड्या कुठे गेला? माझी काय बाबा हे, अरे बाबा थांबा ना तुम्ही, थांबा ना जरासं, गोष्ट आहे का ना माय. मला काय वाटते हा बा 100% काय ना काही कुठंतरी सुटला असेल म्हटलं, ते कुठंतरी गेला असेल म्हटलं. हो. कसं सुट्टी रे बाबा, म्या म्हटलं 3 गाठा बांधल्या होत्या, 3 गाठा, मग असं कसं सुट्टी ते? मला सांगू नको म्हटलं, बोकडा कुठे गेला, बोकड्या? माझ्या तर घोरच पडणार बाबा. असेल ना बाबा, कुठं असेल ना बोकड्या, कुठं तरी असेल ना म्हटलं. अरे कुठं कायचं काय रे बाबा, कुठंच नाही बोकड्या. पाय ना तू कुठं आहे, कुठं सांग ना मला कुठे आहे मग तू मला. टेन्शन काय घेऊन राहिले तुम्ही, असेल कुठं तिकडे तिकडे, एवढं काय भ्यायला लागतील, कुठं आहे थांबा. हो बाबा थांबा, मी पाहतो. हो पाहतो. हो पाय बापा, लवकर पाय, कुठं नेला, कुठं काय केलं बापा, त्याचं काही खरं नाही वाटत मला. आत्ताच म्हटलं श्रावण संपलं, 10 दिवस झाले म्हटलं गणपतीचे. पाहायचं बापा तू, हो सांगू राहिलो मी तुले. तुम्ही काय भिरू राहिले, लय दम लागते म्हटलं चोरी करायचा. मग काय तर कोण येते आपल्या घरी, चोरीगिरी करायला. तुम्ही टेन्शन घेऊ नका, सुटला असेल ते बोकड्या, अतिच कुठं तरी असेल ते, पाहतो मी. हो पाय बरं बोकड्या कुठे येते, कोण नेला, काय नेला, पाय बरं लवकर. ना देते म्हटलं पैसे अलमारी खात म्हटलं. तुम्हाला म्हटलं म्या मटण खाऊ नका. तुम्ही ऐकता का बाबा? हल्ले साहेब बाबा तुमचं. पण दे ना मग, तुला माहित आहे ना मी ऐकत नाही ना, मग म्हणून म्हटलं दे म्हटलं पैसे, टाइमपास करू नको. आणि मसाला गिसाला टाक म्हटलं वाटायले, मी बातच आणतो म्हटलं भाजी. बातच गेलो, बातच आलो. हो थांबा. हो थांबा म्हटलं, थांबा, घाई नका करू. सगळ्याला भेटते म्हटलं, ले आहेच. बरं झालं बुवा, गावात सापडलं म्हटलं मटण, कुठं जायचं काम नाही पडलं. काय किलो मटण? 800 रुपये. चला बोलता का, चला पटकन, टाइम नाही म्हटलं आमच्याजवळ, आम्हाला लवकर म्हटलं सटका लागते यातून, आम्हाला म्हटलं दुसरं काम करावं लागते. 800 रुपये किलो आहे म्हटलं, 400 अर्धा किलो. अरे बापरे, म्हणजे डायरेक्ट 800? कसं काय हो? अरे मटका मटण आहे ना हे, असं का मटका मटण पाहा ना कोणतं आहे म्हटलं. मग काय तर अब्बा म्हटलं 800 रुपये किलो, बोला पुढे तुम्ही. मग काय तर का स्वस्त आहे काय, असं तसं मटण आहे काय बा? बरंच बरं आहे बा, म्हणजे लय झालं नव्हते, 800 लय झालं राजा. म्हटलं आमच्या गावात मला 720 रुपये किलो आहे. अरे तुमचं गावात 720, तर आम्ही काय करा, हे अरुणाचल प्रदेश मधला आहे ना हे, जिथं झाडं झुडपं जास्त राहते का नाही, तिथचा बोकड्या ना हे 800 रुपये किलो आहे म्हटलं. मग काय तर निरा म्हटलं तिकडं ते झाडं झुडपच खाते ना बोकड्या, हे अरुणाचल प्रदेश मधलं बोकड्या आहे म्हटलं हे. अरे बापरे, काय आहे बाबा हे. हो का, द्या बरं 1 किलो द्या म्हटलं. 1 किलो पाहिजे का तुम्हाला? अरे घरी कोणी अशी ना तुमच्या, बायको गिको लेकरं त्यांना न्या ना म्हटलं 2 किलो. अरे बा मी एकटाच आहे म्हटलं. हा बा, सकाळी खातो आणि संध्याकाळी खातो, उकड आपली. बर चला या म्हटलं इकडे जवळ या. चला म्हटलं घरी जा म्हटलं, गर्दी करू नका, चला वा घरी. चला रे, चला पटकन. बाबा मटण. काम आहे त्या घरातलं कोणी आलं नाही पाहिजे फक्त बुवा, कोणाचं बोकडा आहे ते काय माहिती आपल्याला, काय माहिती आता. अरे चला म्हटलं, गर्दी करू नका म्हटलं, पटपट घ्या ना, पटपट निघा लोक घराकडे. चला रे. मी आता घेतलं मटण, पण कसं यांनी विचारून पाहतो ना का. अरे मी काय म्हणतो भाऊ, ते तुम्हाला बोकडा दिसला, बोकडा ते काळा कलरचा बोकडा आहे म्हटलं, दिसून नाही राहिला मला सकाळपासून. बहुतेक याचा बोकडा आहे वाटते, इकडे ते नाही का, याचाच आहे वाटते ते. कोणता बोकडा, कोणता नाही ते म्हटलं, माझ्या घरी म्हटलं 1 बकरी आहे, 2 पिल्ले आहे, 1 बोकडा आहे. तर सकाळी मी उठलो, मा बाप म्हणे बोकडा हरपला म्हणे, बोकडा दिसून राहिला म्हणे. म्हणून म्हटलं तुम्हाला दिसला का? नाही आपल्याला कोणता बोकडा दिसला नाही, मी आता आलो, मला अर्धा घंटा झाला फक्त, मला तर नाही दिसला बा बोकडा कोणता. नाही का, बरं. अरे शांताराम, अरे तुला दिसला का रे बोकड्या? अरे कैलास, मला दिसला का? नाही तुझ्या बोकड्या का, मला नाही दिसला. नाही का रे झाबरू, दिसला तुले? माझी इकडे बोकड्याचं मटण घेतलं ना, आता म्हणते बोकड्या दिसला का म्हणते, कोण नेला काय म्हणजे आता. नाही आपल्याला नाही दिसला, आता आलो आपण. हा बा दात घासले, नेमकं झालो मी म्हटलं कोणतं दुकान चालू आहे. नाही मला नाही दिसला तुमचा बोकड्या. बाबा भाऊ मटण द्या म्हटलं, आपल्याला मटण पाहिजे होतं, मटण द्या. हे पेल आहे वाटते गड्या. हो या समोर या. ओ भाऊ, ते मटण घेतलं ना तुम्ही ना, जा म्हटलं घरी जा म्हटलं, गर्दी करू नका म्हटलं बिल फालतूची, जा म्हटलं घरी जा. हो बरं हो चाललं. बोला म्हटलं किती किलो पाहिजे तुम्हाला? तुझ्याजवळ किती आहे म्हटलं? नाही आपल्याजवळ लागल तेवढं आहे म्हटलं, तुम्हाला किती किलो पाहिजे सांगा मला. पावभर पाहिजे, पावभर किती देते? पावभर का, 200 रुपये पाव आहे.
घ्या ना 1 किलो घ्या ना तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले 1 किलो घ्या ना. नाही 1 किलो नाही पाहिजे आपल्याला फक्त एकच पाव पाहिजे. 200 रुपये का बरं दे पाववरती मला 200 रुपये देतो तुले. बरं आहे का नाही काय मग एवढं हो बरं हो घ्या दे रे बा पन्नी काढ रे. बर 200 रुपये तू पुढच्या रविवारी येतो पुढच्या रविवारी. हो भाऊ पुढच्या रविवारी किवारी येत नाही म्हटलं नगदी व्यवहार आहे म्हटलं नवकर द्या 200 रुपये. नाही ना 100 रुपये आहेत माझ्याजवळ म्हटलं. हा ती क्वार्टर प्यायला पाहिजे आपल्याला. 200 रुपये पुढच्या महिन्यात घ्या ना. मी चाललो का कुठं. मला वाटलं काय आहे तर का नाही म्हटलं याच्यावर पैसे. अरे बाबा आम्ही येत ना इकडे सहजासहजी आम्ही येतच नाही इकडे. बाबा द्या म्हटलं 200 रुपये द्या आणि मटण द्या म्हटलं. लावलं राजा बेवडं द्या पटकन पैसे. मी कुठं चाललो का मी पळून चाललो का मी कुठं. देतो ना तुमची मी देतो फोन पे करतो फोन पे. अरे खिशात नाही ना पैसे तुमच्या फोन पे करून राहिले. द्या म्हटलं 200 रुपये द्या जा बरं तुम्ही. हो भाऊ मी देतो म्हटलं पैसे त्याचे 200 रुपये मी देतो. तुम्ही देता का बरं हो द्या बरं. ते कसं बेवडं आहे जरा ते लागेल आहे वाटते. द्या तुम्हीच द्या 200 रुपये नाही का घेता म्हटलं तुम्ही त्याच्या जवळून. ना मीच देतो म्हटलं पैसे. हा घ्या थांब. हो भाऊ दिले म्हटलं त्या धोतीवाल्यानं पैसे दिले म्हटलं तुमचे. तुम्ही जा म्हटलं जा आता. दिलं का बरं तेच म्हटलं. शांताराम पुढच्या महिन्यात देतो मी तुला 200 रुपये. हो देतो हो कायचं काय. अरे इथं तर मटण विकू राहिलं वाटते कोण आहे हे. अरे भाऊ तुम्हाला काळ्या कलरचा बोकडा दिसला का. याचा आहे वाटते बोकड्या ती नाही का ती मंगाची ती पोर गत वाटते. हे त्याचा बाप आहे वाटते. कोणता कोणसा बोकड्या. अरे बाबा काळ्या कलरचा बोकडा होता म्हटलं कोणतरी गायब केला. शांताराम दिसला का रे तुले. नाही मला नाही दिसला. नाही बा आपल्याला काय दिसला नाही बोकड्या इकडे आपल्याला. हट राजा मी आता आलो अर्धा घंटा झाला मला. आणि ते तुमचं पोरगं आलं वाटते मग ते काय त्याचं नाव ते कैलास का विलास त्यानं मला विचारलं होतं. मी म्हटलं मला दिसलं नाही म्हटलं बा पहा ना कुठं तर असेल म्हटलं वावरात गेला असेल ते. कायचा बोकड्या कायचं बा कोण्या वावरात गेलं ते पुरं वावर पालन म्या कुठंच नाही ना ते. तेच म्हटलं तुम्हाला दिसला का. तुम्हाला दिसला तर सांगा बा कापला तुम्ही ना बोकड्या दिसला म्हणून कापला का. हो भाऊ काय हो आबाजी काही बोलता का तुम्ही. आम्ही कशाला कापू गिपू आमच्याजवळ आहेत ना बोकडे. हे 3 लटकेल म्हटलं मायाच आहेत म्हटलं स्वतःचे आहेत म्हटलं. हे तुमचे कशाला कापू आम्ही. आमच्याजवळ लय पैसा आहे. मग काय तर सगळं म्हटलं पुरं खांडच आहे माझ्या घरी. तुमचे कशाला कापू मी. एका बोकड्यानं कुठं हे जाऊ राहिलं माया. मला दिसला पण नाही मी कापला पण नाही. बरं हो बा दुसऱ्याकडे पाहायला लागेल नाही का. बरं हो तेच म्हटलं मी कशाला कापू गिपू म्हटलं. माझ्याजवळच लिहा म्हटलं थाटात नाही आपलं. तेच म्हणून राहिलो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर खूप खूप धन्यवाद. तर उद्या पाहू आपण काय होते काय नाही. तर उद्या भेटू 8 वाजता. तब तक के लिए गुड बाय. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद जय भारत.